नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी 1 वाटी गव्हाच्या पिठापासून बिस्किट बनवणार आहे। मी लहान मुलांसाठी घरच्या घरी हेल्दी अँड टेस्टी बिस्किट बनवणार आहे। हे गव्हाचे बिस्किट फक्त 10 मिनिटात होतात। झटपट रेसिपी आहे। अशा चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बिस्किट बनवायला लागणारे साहित्य मी इथे एक परात घेतलेली आहे। त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ ॲड केलं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी रवा पण ॲड केलेला आहे। त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ पण ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप पण ॲड केलेलं आहे। तूप पण ॲड करून झालं आहे। आता आपण ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जे पीठ मिक्स करत आहे ते पीठ पण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि त्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि त्याचा व्यवस्थित गोळा पण तयार होत आहे। आता त्यामध्ये बेकिंग सोडा टाकू। त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर टाकू। पिठी साखर पण टाकून झालेली आहे। आता ते व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊ। हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ते पीठ पण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित कणिक मळून घ्यायची आहे। कणिक पण व्यवस्थित मळून घ्यायची आहे आणि आपल्याला पाणी थोडंच ॲड करायचं आहे, म्हणजे कणिक आपला घट्ट होईल। आपली कणिक पण मळून झालेली आहे। तरीही आपल्याला आणखी 5 मिनिट व्यवस्थित मऊ करून घ्यायची आहे। कणिक व्यवस्थित मऊ करून झालेली आहे। आता आपल्याला 10 मिनिट तशीच ठेवायची आहे। आपण ती कणिक 10 मिनिट ठेवलेली होती। ती कणिक पण 10 मिनिट झालेली आहे। ती व्यवस्थित मऊ पण झालेली आहे। आता आपल्याला त्या कणिकचा एक छोटासा गोळा पण बनवून घ्यायचा आहे। तो गोळा हाताने व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे। ते व्यवस्थित तयार करून झालेला आहे। आता आपल्याला त्याची पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी पण एकदम पातळ लाटून घ्यायची आहे, जाडसर लाटायची नाही। पोळी पण व्यवस्थित पातळ लाटून घ्यायची आहे। त्या पिठाची पोळी पण व्यवस्थित आणि पातळ लाटून झालेली आहे। आता आपल्याला त्या पोळीला चाकूने कट मारून घ्यायचा आहे। आपल्याला चाकूने व्यवस्थित चौकोनी कापून घ्यायचं आहे। चाकूने चौकोनी कट करून घेतलं की त्याला बिस्किटचा शेप द्यायचा आहे। बिस्किटचा शेप पण चौकोनी तयार झालेला आहे। आता त्या चौकोनी बिस्किटला चाकूने बिस्किटचा शेप देऊन घ्यायचा आहे। सर्व बिस्किटला तसा चाकूने कट मारून बिस्किटचा शेप देऊन घ्यायचा आहे। सर्व बिस्किटला शेप मारून झालेला आहे। आता कढईमध्ये तेल पण गरम झालेलं आहे। आपल्याला मीडियम गॅसवरच ठेवायचं आहे। मीडियम गॅसवर ते सर्व बिस्किट सोडून घ्यायचे आहे। ते सर्व एक एक बिस्किट मी
त्या गरम तेलामध्ये सोडून घेतलेले आहे. आता ते बिस्किट सोडून झालेले आहे. आता त्या बिस्किटला आपल्याला मीडियम गॅसवरती 5 मिनिट तसेच तळून द्यायचे आहे. 5 मिनिट पण झालेले आहे. आता आपल्याला त्या बिस्किटला व्यवस्थित चमच्याने पलटून घ्यायचं आहे. सर्व एक एक बिस्किट करून व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे. बिस्किट पण व्यवस्थित पलटून झालेले आहे. ह्या गव्हाच्या बिस्किटला मीडियम गॅसवरच तळून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर तळून घेताना एक एक बिस्किट व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे. ते बी 5 मिनिट सारखं व्यवस्थित पलटून घ्यायचे आहे. म्हणजे सारखं पलटीत राहिलं की बिस्किट पण व्यवस्थित खरपूस तळले जातात. हे गव्हाचे बिस्किट जवळपास तळत आलेले आहे. त्याचा कलर पण चेंज झालेला आहे. ते बिस्किट व्यवस्थित तळलेले आहे आणि हे बिस्किट मस्त खरपूस तयार झालेले आहे. हे बिस्किट तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. लहान मुलासाठी हेल्दी बिस्किट आहे. घरच्या घरी बनवा. 10 मिनिटात रेसिपी. बाहेरचे बिस्किट न आणता घरच्या घरी गव्हाचे हेल्दी अँड टेस्टी बिस्किट तुम्ही पण तुमच्या लहान मुलांसाठी नक्की करून बघा. दुकानमधले केमिकलचे बिस्किट आणण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी घरगुती पद्धतीने गव्हाच्या पिठाचे हेल्दी अँड टेस्टी बिस्किट नक्की करून बघा आणि तुमच्या लहान मुलांना सुद्धा हे हेल्दी बिस्किट खायला द्या. अशा चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.